राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट आणि ठळक बातम्या समोर आलेल्या असून आपल्याही जिल्ह्यातील बातमीपत्रांचा समावेश या व्हिडिओमध्ये केलेला आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही जण फायदा लाटू पाहत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खोचक टीका। मराठा ओबीसी दोन्ही समाजांच्या हिताचे रक्षण करण्याची दिली ग्वाही। आझाद मैदानावर 1500 पोलिसांची फौज। आझाद मैदानावर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 200 ते 250 अधिकाऱ्यांसह 1500हून अधिक पोलिसांचा फौजफाटा सज्ज करण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिली। मराठा आरक्षणासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो आंदोलक मुंबईत निघाले आहेत। गुरुवारी रात्री 8:30 वाजेपर्यंत 2800 ट्रक टेम्पोसह प्रवासी वाहने खालापूर टोल नाक्यावरून पास झाल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे। या संख्येत 8:30 नंतर वाढ झाली होती। मनोज जरांगेचा शिवनेरीवरून नारा, विरोधी भूमिका सोडण्याचे सरकारला आवाहन। मराठा आरक्षण देणे सरकारची जबाबदारी, मग न्यायदेवतेचीही मध्यस्थी कशाला हवी? ही लढाई आता आरपार असेल, मनोज जरांगे यांचा निर्णय। भाजपच्या कार्यकारिणीबाबत नाराजगी, उपाध्यक्षांचा राजीनामा, तब्बल 126 पदाधिकाऱ्यांचा भरणा, जुने नवे तरुण अनुभवाचा मेळ घालण्याचा प्रयत्न, तरीही रुसवाफुगवी, ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्ये असंतोष। 1.5 दिवसाच्या गणरायांचे विसर्जन, कृत्रिम हौद अन मूर्तीदानाला प्रतिसाद, महानगरपालिकेकडून विसर्जन घाटावर तलावाची व्यवस्था। मावळात मराठा आंदोलकांचे स्वागत, लाखोंचा जनसागर निघाला मुंबईकडे। सकाळपासूनच तळेगाव चाकण रस्त्यावर वाहनांचा ताफा। राज्यातील अनेक जिल्ह्यातून समाजबांधवांची उपस्थिती, कडक पोलीस बंदोबस्त, तरुण ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबरच पावसालाही सुरुवात। छत्रपती संभाजीनगर येथे बुधवारी थाटामाटात गणपती बाप्पाच्या घरोघरी आगमन झाले। त्यांच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहेत। गेल्या काही दिवसापासून पाऊस नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले होते, मात्र जोरदार पाऊस कोसळल्याने पिकांना दिलासा मिळाला। जोरदार पावसामुळे शिवना टाकळी प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडले, पाण्याचा विसर्ग सुरू।